Class 12 Chemistry Chapter 1st Solid State. Can you recall what are the three most common state of matter? आता 3 स्टेट ऑफ मॅटर कुठले आहेत ते तुम्हाला आठवतात का? बघा, त्याच्यात एक आहे सॉलिड, दुसरी आहे लिक्विड आणि तिसरी आहे गॅस. या काय आहेत? 3 स्टेट ऑफ मॅटर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण. हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम द अदर 2 स्टेट? आता जी सॉलिड स्टेट आहे ही अदर 2 स्टेटपासून कशी डिफरन्स आहे? Answer with reference to volume, shape, effects of temperature, pressure on these and motion of constituent particle and interparticle forces. आता बघा, सॉलिडमध्ये काय असतं? व्हॉल्यूम फिक्स आहे, शेप फिक्स असतो. ठीक आहे. नंतर जे पार्टिकल्स असतात ते क्लोज असतात. कसे असतात? खूपच क्लोज असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग असतं. जर तुम्ही टेम्परेचर दिलं तर सॉलिडचं काय होणार आहे? लिक्विड होतं. म्हणजे हे जो 2 ॲटम पार्टिकलमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वीक होतो थोडासा. पार्टिकल्समध्ये बघा थोडंसं डिस्टन्स येऊन जातं. हा झाला लिक्विड. ठीक आहे. नंतर याचा व्हॉल्यूम आणि शेप फिक्स नसतो. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये टाकणार त्याला व्हॉल्यूम मिळेल, शेप तर राहतच नाही. कंटेनरचा शेप त्याला मिळतो. ठीक आहे. अजून जास्त टेम्परेचर दिलं का तो गॅसमध्ये होईल. आणि गॅस कसे असतात? अवे फ्रॉम इच अदर. त्यांचं जे पार्टिकल असतात खूप लांब लांबपर्यंत असतात. याला पण फिक्स शेप राहत नाही. व्हॉल्यूम कसा असतो? तुम्ही ज्या कंटेनरमध्ये टाकणार त्याचा व्हॉल्यूम त्याला मिळेल. ॲक्च्युली व्हॉल्यूम असतो पण कंटेनरचा व्हॉल्यूम त्याला ऑक्युपाय होतो. ठीक आहे. त्याला डेफिनेट शेप नसतो, कंटेनरचा शेप त्याला मिळणार आहे. आणि सॉलिडमध्ये काय असतं? पार्टिकलचं मोशन्स तिथल्या तिथे होतं. लिक्विडमध्ये ते मोशन थोडं जास्त असतं. गॅसेसचे जे कॉन्स्टिट्यूट पार्टिकल आहे त्याचं मोशन खूप जास्त असतं. Introduction. As studied earlier, the solid state of matter is characterized by strong interparticle force of attraction. आताच तुम्हाला मी आधी सांगितलं की जे सॉलिड पार्टिकल असतात त्याच्यामध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जे पार्टिकल्स आहे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं? स्ट्रॉंग असतं. ॲज अ रिझल्ट मोस्ट सॉलिड हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. म्हणून त्यांना डेफिनेट शेप असतो, आकार असतो, डेफिनेट व्हॉल्यूम असतो, आकारमान असतो. विच चेंज ओनली स्लाइटली विथ चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. सॉलिडचा जो शेप आणि साईज केव्हा चेंज होईल? जेव्हा तुम्ही टेम्परेचर किंवा प्रेशर चेंज करणार तेव्हाच त्याचा शेप आणि व्हॉल्यूम चेंज होईल. द स्मॉलेस्ट कन्स्टिट्यूट ऑफ पार्टिकल ऑफ व्हेरियस सॉलिड आर ॲटम, आयन्स अँड मोलिक्युल. आता सॉलिडमध्ये जो कन्स्टिट्यूट पार्टिकल आहे त्याला काय म्हणतात? तर त्याला ॲटम्स, आयन्स किंवा मोलिक्युल असं म्हणतात. All such smallest constituent particle of solid will be referred to as a particle in this chapter. ह्या चॅप्टरमध्ये जे सगळे स्मॉलेस्ट कन्स्टिट्यूट पार्टिकल आहे ते ॲटम असू द्या, आयन्स असू द्या किंवा मोलिक्युल असू द्या त्यांना आपण ॲज अ पार्टिकल्स इथं आपण त्यांना हा शब्द आपण वापरणार आहोत. पुढचा जो टॉपिक आहे टाईप ऑफ सॉलिड. आता सॉलिडचे कुठले कुठले टाईप असतात? देर आर 2 टाईप्स आहेत सॉलिडमध्ये. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड, दुसरा आहे ॲमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड काय आणि ॲमॉर्फस सॉलिड काय ते आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, याच्यात क्रिस्टलाइन सॉलिड. स्टडी ऑफ मेनी क्रिस्टलाइन सॉलिड इंडिकेट दॅट दे पोसेस द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रॉपर्टी. आता बघा, क्रिस्टलाइन सॉलिडचे काही प्रॉपर्टी आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पहिलं, देर इज अ रेग्युलॅरिटी and periodicity in the arrangement of constituent particle in crystalline solid. जे क्रिस्टलाइन सॉलिड असतात त्यांच्यामध्ये पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते? रेग्युलर असते. कन्स्टिट्यूट पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते? रेग्युलर असते क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. द ऑर्डर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल एक्सटेंड ओव्हर अ लॉंग रेंज. आणि ही जी अरेंजमेंट असते ती लॉंग रेंजपर्यंत असते. आता एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो मी तुम्हाला. बघा, हा एक पार्टिकल, हा दुसरा, तिसरा, चौथा. आपण एक एक्झाम्पल म्हणून हे घेतो आहोत. ठीक. याच्यात आपण पाहू अशा पद्धतीचे हे पार्टिकल आहे. मी याला काय करतो? हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल.
हा एक पार्टिकल बघा, वेगवेगळे कॉन्स्टिट्यूट पार्टिकल आहे, असं मी त्यांना वेगळं चिन्ह दिलेलं आहे थोडं. ठीक आहे. आता जर तुम्ही याच्यात पाहणार पार्टिकल बघा कसे रेग्युलरमध्ये आहेत. हे बघा, इथं काही मार्किंग नाही आहे, इथं लगेच मार्किंग आहे, इथं मार्किंग नाही, इथं मार्किंग आहे. बघा रेग्युलर अरेंजमेंट, हे लॉंग रेंजपर्यंत म्हणजे पुढेसुद्धा ते येऊ शकतं. ठीक आहे. नंतर इथे बघा रेग्युलर अरेंजमेंट आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे यांना तुम्ही काय म्हणणार की ऑर्डर अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. पुढचा पॉईंट पाहू आपण. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, शार्प असतो. एखादा सबस्टन्स आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट जर, मेल्टिंग म्हणजे काय, जो सॉलिड टू लिक्विड होणार आहे त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणू. म्हणजे त्या टेम्परेचरला मेल्टिंग पॉईंट किंवा मेल्टिंग टेम्परेचर असं म्हणतात. म्हणजे समजा एखाद्याचा 130ला सॉलिड टू लिक्विड होणारच आहे, तो शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. ओके. दे मेल्ट ॲट अ डेफिनेट टेम्परेचर, म्हणजे डेफिनेट मेल्टला एका फिक्स टेम्परेचरला तो मेल्ट होणार आहे, सॉलिड टू लिक्विड होणार आहे. ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्स एक्सेप्ट दोज हॅविंग क्युबिक स्ट्रक्चर आर अनआयसोट्रॉपिक. सगळे जे क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात, म्हणजे जर क्युबिक स्ट्रक्चर जर सोडलं तर बाकीचे सगळे क्रिस्टलाइन सबस्टन्स जवळजवळ अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी ही शो करतात. आपण पाहणार आहेत मित्रांनो, अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी काय ते पुढे आहेच, ते आपण पाहणार आहे. इन अदर वर्ड देअर प्रॉपर्टी लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. म्हणजे त्यांची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल, वेगवेगळ्या डायरेक्शनला ती वेगवेगळे शो होणार आहेत. आईस, सॉल्ट सच as sodium chloride, metals such as sodium, gold, copper, materials such as diamond, graphite, ceramic are example of crystalline solid. हे आपल्याला सगळे क्रिस्टलाइन सॉलिडचे काही मॉलिक्युल्स दिले, काही कंपाऊंड दिलेले आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अमॉर्फस सॉलिड, द पार्टिकल ऑफ लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन. अमॉर्फस सॉलिडमधले जे पार्टिकल असतात ते सतत मोशनमध्ये असतात. द स्टॉप ॲक्शन फोटोग्राफ ऑफ अ लिक्विड डिस्क्राईब द अमॉर्फस स्टेट. ठीक आहे. तर जो फोटोग्राफ असतो स्टॉप ॲक्शनमध्ये लिक्विडचा, त्याला आपण अमॉर्फस स्टेट तो डिस्क्राईब करतो असं म्हणतो. इनफॅक्ट दे आर सुपर कूल लिक्विड, त्याला सुपर कूल लिक्विड पण असं म्हटलं जातं. अमॉर्फस सॉलिड हॅव द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा अमॉर्फस सॉलिडच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यातला पहिला, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अमॉर्फस सॉलिड आर रँडमली अरेंजमेंट. ह्या सॉलिड्समध्ये जी अरेंजमेंट असते कन्स्टिट्युएंट पार्टिकलची ती रँडमली असते. द पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर बट डू दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर. तर त्यांचं स्ट्रॉंग रेंज ऑर्डर राहत नाही, तर त्यांचं काय असतं, शॉर्ट रेंज ऑर्डर असते, शॉर्ट रेंज ऑर्डर असते. तर बघा रँडमली अरेंजमेंट म्हणजे बघा हा एक पार्टिकल आहे, परत हा एक आला, परत असा एक आला समजा. ठीक आहे. इकडे इकडे इकडे. ओके. असं काही फिक्स नाही आहे अरेंजमेंट, कसंही कोणीही मध्ये येतं आहे. ठीक आहे. तर ही काही फिक्स अरेंजमेंट नाही, असं आपण एक्झाम्पल देऊ शकतो. अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, यांचा मेल्टिंग पॉईंट शार्प येत नाही. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर अ टेम्परेचर इंटरवल. ते मेल्ट होतात एक पर्टिक्युलर टेम्परेचरला. म्हणजे काहीतरी समजा एखादं अमॉर्फस सबस्टन्स आहे, त्याचं मेल्टिंग पॉईंट 125 to 130 येऊ शकतो, म्हणजे शार्प असा येणार नाही. ऑन हिटिंग अमॉर्फस सॉलिड ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली सॉफ्टन अँड स्टार्ट टू फ्लो. तुम्ही जर अमॉर्फस सॉलिडला हीट दिलं तर ते सॉफ्ट होतात, सॉफ्ट झाल्यानंतर ते लिक्विडमध्ये येऊन ते फ्लो करतात. फ्लो म्हणजे काय, मे बी लिक्विडसारखं ते फ्लो करते. दिस सॉलिड आर आयसोट्रॉपिक, यांना आयसोट्रॉपिक कॅरेक्टरिस्टिक्स असते. इन अदर वर्ड द प्रॉपर्टीज सच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी आर ऑल इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. म्हणजे यांच्या ज्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी ह्या प्रॉपर्टी आहेत त्याच्या डायरेक्शनवर डिपेंडंट नाहीत. दे एक्झिबिट द सेम मॅग्नेट्यूड फॉर एनी प्रॉपर्टी इन एव्हरी डायरेक्शन. कुठल्याही डायरेक्शनला ते जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, कंडक्टिव्हिटी असेल, ही सेम असते त्यांची, ती चेंज होत नाही, डायरेक्शननुसार चेंज होत नाही, म्हणून त्याला आपण आयसोट्रॉपिक असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल ग्लास, प्लास्टिक, रबर, टार म्हणजे एक डांबरच असतं, मेटॅलिक ग्लास. ठीक आहे. फ्यू एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिडचे आपण काही एक्झाम्पल बघितले, इथं दिलेले आहेत. आता आपल्याला पुढची कन्सेप्ट बघायची, आयझोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आता
तर आपण आयझोमॉर्फिझममध्ये पाहू. 2 or more substance having same crystal structure are said to be isomorphous. ज्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सचा सेम क्रिस्टल स्ट्रक्चर असेल त्याला आपण आयझोमॉर्फस. क्रिस्टल स्ट्रक्चर काय असणार आहे? सेम असणार आहे, त्याला आपण आयझोमॉर्फस म्हणू. इन दिस सबस्टन्स केमिकल कंपोजिशन हॅज द सेम ॲटॉमिक रेशो. आता हे जे आयझोमॉर्फस सबस्टन्स असतात यांच्यामध्ये केमिकल कंपोजिशनचा म्हणजे ॲटमचे जे केमिकल कंपोजिशन आहे याचा रेशो सेम असतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा, पहिलं एक्झाम्पल दिलं आहे सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड, दुसरे सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. हे आयझोमॉर्फस पेयर्स जोड्या आहेत. यांच्यामध्ये जर बघितलं पहिल्या कंपाऊंडमध्ये तर जो सोडियम दिलेला आहे आणि फ्लोरीड दिला, एक सोडियम एक फ्लोरीन. दुसऱ्याच्यात मॅग्नेशियम एक ऑक्सिजन एक, मग रेशो काय आला 1:1. दुसरं जे सोडियम 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे. नंतर त्याचा जो आयसोमॉर्फस आहे कॅल्शियम कार्बनमध्ये, कॅल्शियम 1 आहे, कार्बन 1 आहे, ऑक्सिजन 3, म्हणजे रेशो कसा आहे 1:1:3. म्हणजे यांच्यामध्ये ॲटॉमिक रेशो कसा असतो? सेम असतो. म्हणजे कन्स्टिट्यूएंट ॲटममध्ये म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये कुठले कुठले ॲटम आहेत त्याच्यातला रेशो हा सेम असतो. पुढचा जो टॉपिक आहे पॉलिमॉर्फिझम. अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म और अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज सेड टू बी पॉलिमॉर्फिझम. याच्यामध्ये सबस्टन्स एकच असतो परंतु त्याचं जे एक्झिस्टन आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त फॉर्ममध्ये किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये असतो त्याला आपण पॉली म्हणजे मेनी फॉर्म्स, अनेक फॉर्ममध्ये पॉलिमॉर्फ्स असं म्हणतात. पॉलिमॉर्फ्स ऑफ अ सबस्टन्स आर फॉर्म अंडर द डिफरंट कंडिशन. परंतु हे जे पॉलिमॉर्फ सबस्टन्स असतात वेगवेगळ्या म्हणजे एकच सबस्टन्स वेगवेगळ्या स्वरूपात असतो त्याला आपण पॉलिमॉर्फ्स म्हणतो. मग वेगवेगळ्या स्वरूपात का असतो? कारण त्याच्या कंडिशन वेगवेगळ्या असतात. डिफरंट कंडिशनला त्याचा जो फॉर्म असतो तो वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल कॅल्साईट, ॲरोगोनाईट हे कॅल्शियम कार्बोनेटचे 2 फॉर्म आहेत. नंतर अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबॅलाइट हे सिलिकाचे 3 फॉर्म्स आहेत. त्याच्यानंतर जो पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट, जे पॉलिमॉर्फिझम असतात एखाद्या एलिमेंटचे जे पॉलिमॉर्फिझम असतात त्याला आपण ॲलोट्रॉपी असं म्हणतो. एक्झाम्पल 3 पॉलिमॉर्फिक किंवा अलोट्रॉफिक फॉर्म ऑफ कार्बन, डायमंड, ग्राफाईट, फुलरेन. कार्बनचे 3 फॉर्म्स आहे डायमंड, ग्राफाईट, फुलरेन. नेचरमध्ये कार्बन 3 स्वरूपामध्ये अवेलेबल असतो, डायमंड, ग्राफाईट आणि फुलरेन. हे आपण याला अलोट्रॉफ्स किंवा पॉलिमॉर्फिक असं म्हणतो. मित्रांनो बघा इथं सिलिकाचे आपल्याला 3 फॉर्म दिलेले आहेत. सिलिका जी असते अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स आणि क्रिस्टोबॅलाइट. हे बघा क्रिस्टोबॅलाइट, हा अल्फा क्वार्ट्स आणि हा बीटा क्वार्ट्स. हे 3 म्हणजे काय? सिलिकाचे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कोणी मित्र असतील त्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा.